वो मीडिया वाले का हर इंसान का काम करते हैं। हम तो बेटी गिर जाओ तो गिर जाओ कर बोल तो इंसाफ करते हैं, टूटी गिर तो शरद पवार साहब। आज राष्ट्रवादी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर या ठिकाणी शाकिरा बिजापुरे ताईंनी महिला विधी कामगार हिंदू मुस्लिम सर्व महिला कामगारांची बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये या गरीब माता भगिनींनी मला या रुपयाचे हार घातलेले आहेत, त्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत की येणाऱ्या शहरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे उमेदवारी मागणी करा। वेळ प्रसंगी आम्ही सर्वांनी येऊ। तुम्ही गेले 20 वर्षापासून काम करीत आहे, आम्ही सर्वांनी तुमच्या पाठीशी राहू, तुम्हाला उमेदवार मिळण्यासाठी प्रयत्न करा। आम्ही देखील सर्वांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये शहरमध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी घेऊनच या पद्धतीने त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत। आणि माझं सुद्धा म्हणणं आहे, गेल्या 20 वर्षापासून कामगारांसाठी सेवा करीत आहे। परवाच्या निवडणुकीमध्ये माननीय प्रणितताई शिंदे यांना मतदान करा म्हणून आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं। या सर्व महिलांनी, हिंदू मुस्लिम महिलांनी सर्वांनी जातीभेद न बघता आणि त्या ठिकाणी प्रणितताई शिंदे यांना निवडून दिलेले आहेत। त्याच पद्धतीने ते म्हणतात की डॉक्टर तुम्ही सुद्धा उभे राहा, तुम्ही गरीब आहेत आणि तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात तर आम्ही सर्वांनी वेळ प्रसंगी चंदा जमा करून तुमच्या निवडणुकीमध्ये खर्च करू। कुठल्याही परिस्थितीत आमचा धंदा टिकला पाहिजे। गेल्या 20 वर्षापासून विडी उद्योग संकटात आहे, विडी उद्योग टिकणं गरजेचं आहे। अनेक लोक निवडून गेले, तिकडेच गेलेले आहेत आणि हा धंदा टिकवण्यासाठी गरीब कार्यकर्त्याची आवश्यकता आहे। तुम्ही सुद्धा गरीब आहे, आम्ही सुद्धा गरीब आहे, आपण मिळून जुळून काम करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट मिळण्यात यावा असून अप्पा लोक सगळ्यांनी, माझ्या बहिणी माता भगिनी लोकांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत। मला कुठल्याही परिस्थितीत माननीय शरदचंद्र पवार साहेबांना मी विनंती करीत आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये गरीब कार्यकर्त्याचा विचार करा, कामगारांचा विचार करा। आज 50 ते 60 हजार गडी कामगार आहेत, त्यांचे कुटुंबीय जवळ लाखच्या आसपास आहेत। त्यांनी मतदान केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सीट सहजपणे निवडून येऊ शकतो। या परिस्थितीत सोलापूर शहर अध्यक्ष माननीय सुधीर करडमल साहेब, कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी वकडकाळे साहेब, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आपण सर्वांनी विचार करून कामगारांकडे बघून मला कुठल्याही परिस्थितीत शहर मध्यमधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी द्यावा हीच विनंती। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र।